दाखल करू नका असं रेकॉर्डिंग व्हायरल झाली. हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ देव. त्या प्रभासच्या पिक्चरमध्ये होता एक बल्लाळ देव. मिस्टर बल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले. त्याच्यामुळं तर हे स्तोम माजलं ना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली. त्याचं कारणच हे आहे. ते असे बल्लाळसारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले. वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा PA कसा बसल त्याच्याबरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता. तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडं? तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना. त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा. तोच म्हणतोय संतोष कुठे या लवकर, रोहित लवकर या. अरे बाप रे, अरे काय चाललंय. आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागलेत. लातूरचं जेल मागतायत. कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडं. फक्त ऑर्डर होऊ द्या, मग नंतर सांगतो मी. महादेव गित्ते प्रकरणामध्ये रवी सानगरे तपासी अधिकारी होते. ते आरोपी संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते. यामध्ये ईडी चौकशी झाली पाहिजे का? ईडीची नोटीस लागलेली आहे. फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतो. तुम्ही तक्रार मी तक्रार करणार आहे. आणि आता इथं मांजर सुंब्याला सापडले ना 20-25 एकर. हे काय आत्ता 7-12 आलंय. इथं जमीन घेतली जाधवच्या नावावर. जाधवच ना, जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती. ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडंच. आणि त्यांची आता इथं मला वाटतं 5-25 एकर सापडली. पण ह्यांचे 5-25 एकरमध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारलंय आणि तिकडं नेऊन टाकलंय. रसाळांनी बोलायचं नाही, रसाळांनी निमूट सहन करायचं. अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या. आणि या सगळ्यापासून धनुभाऊ अनभिज्ञ कसे राहिले